महाराष्ट्र शासनाने लघुलेखक संवर्ग मृत संवर्ग घोषित करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने 25 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. शासनाने 5 मे 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक 26 नुसार लघुलेखक संवर्ग मृत घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे लघुलेखक पदांची नियमित भरती बंद होण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भरतीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शासनाने हा निर्णय रद्द करून लघुलेखक संवर्ग पुनर्जीवित करावा आणि रिक्त पदांवर तातडीने नियमित भरती करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. देशोन्नतीसाठी पवन जगदंबार यांची रिपोर्ट. महाराष्ट्र शासनाने 5 मे 2026 रोजी स्टेनोग्राफर पद मृत घोषित करण्याचा एक GR काढला होता आणि त्या GRच्या विरोधामध्ये आता राज्यभरातील स्टेनोग्राफर विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्यांनी वारंवार निवेदनं दिलेली आहेत, आंदोलन केले आहेत, मात्र सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्यामुळे आज राज्यभरातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी जे आहेत ते नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. तुम्ही बघू शकता मागील 3 दिवसापासून हे विद्यार्थी या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत, मात्र प्रशासन यांची अद्याप दखल घेतलेली नाही. नेमक्या या विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र स्टेनोग्राफरसाठी विद्यार्थ्यांना 10-20 हजार रुपये खर्च करावा लागते. जवळपास 2-2 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांना स्टेनोग्राफरचं जे आहे ते कोर्स पूर्ण होतो. मात्र शासनाने आता ते पदच मृत घोषित केलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची भूमिका या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. काय सांगाल, मागच्या 3 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे, काय नेमक्या मागण्या आहेत आपल्या? 5 मे 2026 रोजी जो GR काढलेला आहे तो रद्द करायला पाहिजे सरकारने. आम्ही मागच्या 3 दिवसापासून इथं आंदोलनाला बसलो, आमरण उपोषणाला दादा बसलेला आहे पाठीमागे भगवान पवार नावाचा. आम्ही आता आंदोलनाला बसलो आहे. त्याच्या अगोदर आम्ही निवेदने दिलेले आहे आणि 16 जुलै रोजी आम्ही मोर्चाही काढलेला होता नांदेडला. त्याच्याकडे काही प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. आमची मागणी एवढीच आहे की आमचा GR रद्द करा आणि आमची पदभरती आमची चालू करा. पद तुम्ही रिक्त असतानाही तुम्ही पदभरती करत नाही ना. जे आम्ही आंदोलनं करतो, तुम्हाला लोकप्रतिनिधीकडून निवेदनं देतो, तर आमची दखल कोणीच घेत नाही आतापर्यंत आणि आताही कोणी घेतलेली नाही. 3 दिवस झाला आज आम्ही उपोषणाला दादा बसलेले आहेत, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे स्टेनोचा अभ्यास कोण करते? आमदार खासदाराचं तर लेकरू करतच नाही ना. मी एका सामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे, मीच करते. माझ्या घरची परिस्थिती मलाच माहिती आहे. माझ्या पप्पांचा हेल्थ इश्यू आहे आणि माझ्या भावाचा हेल्थ इश्यू आहे. म्हणजे परिस्थितीचं भांडवल करण्यासाठी मी इथं बसलेली नाही आहे. खरोखर माझ्या जे वेदना आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. मी मागच्या 5 वर्षापासून मी स्टेनो करत आहे. म्हणजे घरचे कामं वगैरे करून तर आहे, पण मी बाहेरची म्हणजे मुलगी आहे तरी पण मी मुलांच्या लेवलचे काम करून मी स्टेनो पण शिकलेली आहे. आणि खर्चही त्याला खूप लागतो. 6-6 महिने कोर्स करावे लागतात. 6 महिन्याला त्याची एक्झाम असते पण त्याच्या अगोदर आम्हाला टायपिंगचे मराठी टायपिंग, इंग्लिश टायपिंग पास करावी लागते. नंतर 60, 80, 100 आणि 120 हा स्पीड कव्हर करावा लागतो. स्पीड कव्हर झाल्यानंतर आता माझं 120 झालेलं आहे. तर मी या प्रतीक्षेत होते की मला खूप उत्साह होता. आज माझं 120 झाले की हायर ग्रेडचे फॉर्म भरणार, लोअर ग्रेडचे फॉर्म भरणार. पण 5 मे रोजीचा असा GR आला आणि त्याच्या अगोदर 14 जूनला एक न्यूज आली होती याच्यामध्ये बातम्यामध्ये की परिशिष्ट 26 मधील लघुलेखक मृत घोषित करण्यात आलेले आहेत. ती बातमी बघून ना मला खूप वाईट वाटलं. म्हणलं मी हा स्टेनो केला पण कशासाठी केला? आता याच्यामध्ये माझं काही फ्युचरच नाही. तर मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी. आणि याच्यानंतर राहुरीला एक सभा घेतली होती CM देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणले होते, तुम्ही जे लोकशाही पद्धतीने जे आंदोलन करत आहात ते मला आवडलेलं आहे म्हणले. तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणजे लोकशाही मार्गाने तुम्ही चाललात म्हणजे ते ठीक आहे म्हणले. आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. आमच्याकडे तो व्हिडिओ पण आहे. पण आश्वासन देऊन त्यांनी काय आमच्याकडे दखल घेतलेली नाही. आमचे मित्र-मैत्रिणी, आमचे भाऊ बहीण मंत्रालयापर्यंत आम्ही गेलेले आहोत. आणि सामान्य प्रशासन अपर सचिव विभागाच्या बी राधा मॅडम जे आहेत त्यांनी हा शासन निर्णय काढलेला आहे. आता इथे जे बसलेले जे भैया आहेत, भगवान पवार भैया हे आहेत ना, ते उपोषणाला बसले. त्यांना काही झालं तर त्यांना सर्वस्वी जबाबदार कोण राहणार आहेत? एक तर सामान्य प्रशासन विभागाचे बी राधा मॅडम आणि देवेंद्र फडणवीस साहेब, हे दोघंच राहणार आहेत. एकंदरीत आपण पाहू शकता हे सामान्य कुटुंबातली, एक शेतकरी कुटुंबातली ही विद्यार्थिनी आहे. अक्षरशः तिचे अश्रू
या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. ती रडत या ठिकाणी सरकारला म्हणत आहे की बाबा मी मागच्या 2 वर्षापासून स्टेनोग्राफ केलेला आहे, मात्र आता ते पद जे आहे ते मृत घोषित केल्यामुळे तिच्यावर अन्याय होणार असल्याची भावना ती व्यक्त केली आहे. आपल्यासोबत युवा विद्यार्थी असोसिएशनचे तुषार देशमुख आहेत. 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे. राज्यभरातून या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत. काय सांगाल आपण? 3 दिवसापासून आमचं आमरण उपोषण सुरू आहे आणि सरकारने हजारो परिपूर्ण लघुलेखक संवर्गच मृत घोषित केला आहे, परंतु सरकारच्या एका कागदाने हजारो युवकांचं आणि तरुणींचं भविष्य मृत होऊ शकत नाही आहे. त्यामुळं डिजिटल तंत्रज्ञान आलं म्हणजे रोजगार संपत नसतो. त्यामुळे सरकारला एक विनंती आहे, सरकारने लघुलेखक पद मृत घोषित केलं आहे. लघुलेखक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची स्वप्न अजूनही जिवंत आहेत, परंतु आमची सरकारला विनंती आहे, सरकारने या मुलांचा एवढाही अंत पाहू नये. तात्काळ संवेदनशील होऊन वेळीच जागा व्हावं, हा अन्यायकारक निर्णय मागं घ्यावा. अन्यथा हे विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी संघर्षातून गुणवत्ता सिद्ध करू शकतात, तर भविष्यात सरकारला सरकारची लायकी सुद्धा दाखवू शकतात. आपण पाहू शकता विद्यार्थ्यांमधून रोष आपल्याला या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. सरकारने जो 5 मे 2026 रोजी जो GR काढलेला आहे तो GR तातडीने रद्द करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि मागच्या 3 दिवसापासून हे विद्यार्थी या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत. सरकारने याची दखल घेऊन तातडीनं तो निर्णय रद्द करावा आणि संवर्गातील जी पदे आहेत ते तातडीने भरावेत अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून होत आहे. कॅमेरामॅन हर्षसोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.